नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलो आहोत शेवगा या गावामध्ये, तालुका अंबड, जिल्हा जालना या गावामध्ये प्रामुख्याने कपाशी या पिकाची भरपूर प्रमाणात लागवड होती आणि या गावामध्ये मैकोचा चाहता वर्ग जास्त असल्यामुळे या गावामध्ये मैकोच्या वेगवेगळ्या वाहनाची लागवड होते। त्यापैकीच आपले समृद्ध शेतकरी असणारे रामेश्वर प्रल्हाद गाडे यांनी मैकोच्या बाहुबली प्लस या वाहनाची यावर्षी लागवड केलेली आहे आणि आपण त्यांचा प्रात्यक्षिक पीक पाहणी करणार आहेत। तर या वाहनाचे काय खास वैशिष्ट्य आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, या वाहनाचं जे झाड आहे अतिशय दणकट झाड आहे। या दणकट झाडाचा फायदा असा होतो की खराब वातावरणात सुद्धा हे झाड पडत नाही, याची तग धरण्याची क्षमता ही जास्त आहे। त्याबरोबरच याला जे फळफांदे आहे, जवळजवळ फळफांदे असल्यामुळे प्रति झाड फळफांद्याची संख्या जास्त आहे। जवळपास या वाहनाला 18 ते 24 पर्यंत फळफांदे आहे आणि या वाहनाचं तिसरं खास वैशिष्ट्य म्हणजे याचे जे बोंड आहे अतिशय जवळजवळ बोंड आहे। जवळजवळ बोंड असल्यामुळे प्रति झाड बोंडाची संख्या सुद्धा जास्त लागते आणि या वाहनाचं जे बोंड आहे जास्तीत जास्त बोंड आहे 5 पाकळीचे, जवळपास 85 ते 90% बोंड 5 पाकळीचे आहे आणि बुड ते शेंडा एक समान आकाराचे बोंड आहे। आपण बघू शकता की जे खालच्या बोंडाची जी साईज आहे तीच वरच्या बोंडाची सुद्धा साईज आहे। आणि या वाहनाचं परत एक खास वैशिष्ट्य म्हणजे रस शोषक किडींना अतिशय सहनशील आहे। जर आपण इतर वाहनाच्या तुलनेत याची जर विचार केला तर 1 ते 2 फवारण्या कमी करून सुद्धा आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो। त्याबरोबरच या वाहनाचं जे बोंड आहे 5 पाकळीचं असल्यामुळे याच्यामध्ये सरकीचं प्रमाण जवळपास 36 ते 45 गोडंबे आहे आणि सरकीचं प्रमाण जास्त असल्यामुळे याच्यामध्ये बोंडाचं वजन जास्त भरतं। आणि त्याबरोबरच या वाहनाचं जे कापूस आहे वेचणीस अतिशय सोपा आहे। आपण इथं काही मागच्या वर्षी या वाहनाची लागवड केलेली होती, त्या महिलांचा लेबर वर्गाचा सुद्धा आपण व्हिडिओ घेतलेले, त्याच्या माध्यमातून महिलांनी सांगितलंय की या वाहनाचा आपण इतर वाहनाचा 50 किलो कापूस वेचत होतो दिवसभरामध्ये, तर बाहुबली प्लस या वाहनापासून जवळपास 70 ते 75 किलो पर्यंत आपण कापूस वेचत आहोत। तर शेतकरी बांधवांनो, आपण बघू शकता की या वाहनाला जवळपास 100 दिवस पूर्ण होऊन सुद्धा याचं जे प्लॉट आहे एकदम अतिशय हिरवागार आहे। आणि शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की पुढील वर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मैकोच्या बाहुबली प्लस या वाहनाची लागवड करा आणि आपल्या उत्पादनात नक्कीच वाढ करा। धन्यवाद।